म्हणजे कालच आपले सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक, मी म्हणणार ते धारती नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी सोलापूर शहरातील विविध मार्केटात पांढरे ड्रेस घालून वावरणाऱ्या एका कावळ्याला चोरी करताना रेड हँड पकडले. तो कावळा कोण आहे आपल्या सर्वांना माहित आहे, बनसोडे. नमस्कार, मैं इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन सोलापूर शहरात मागील 2-3 दिवसापासून काही आश्चर्यकारक घटना घडत आहे. त्यात सर्वप्रथम म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी शहरातील बेकायदेशीर बांधकाम झालेले इमारती पाडण्याचे आदेश दिले. त्याच्या विरोधात बांधकाम व्यावसायिकांनी कोर्टात धाव घेतले होते. कोर्टाने बांधकाम व्यावसायिकांची गोष्ट न ऐकता सदर बांधकाम काढण्याचे आदेश महानगरपालिकेला दिलेले आहेत. कोर्टाने दिलेले न्याय आम्हा सर्व व्यावसायिकांना मान्यच असेल, परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हे विचार करावे की सोलापूर शहरातील 96 बिल्डिंगी, मोठमोठी इमारती जर पाडली तर सोलापूर शहर किती वर्ष मागे जाणार. आज सोलापूर शहराचा विकास कुठेतरी दिसत आहे, कुठेतरी मोठमोठी इमारती दिसत आहेत. मोठमोठे या इमारतीमुळे मोठमोठे व्यावसायिक येत आहेत. मान्य आहे की ते बेकायदेशीर आहेत, परंतु त्याची जबाबदारी फक्त व्यावसायिकाचीच नाही. आपल्याच अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे आपल्याच अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन दिलेले परवाने आहेत, तर त्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. म्हणून सदर व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रथम योग्य ते त्यांच्याकडून दंड आकारून बांधकाम परवाने त्यांना जारी करण्यात यावे, इमारती पाडू नये, अशी माझी एक ठाम मत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कालच आपले सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक, मी म्हणणार ते धारती नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी सोलापूर शहरातील विविध मार्केटात पांढरे ड्रेस घालून वावरणाऱ्या एका कावळ्याला चोरी करताना रेड हँड पकडले. तो कावळा कोण आहे आपल्या सर्वांना माहित आहे, बनसोडे. बनसोडे यांना मी अगोदरही चॅलेंज केलं होतं की बाबा, या गरीब व्यावसायिका जे रस्त्यावर भाजी विक्री करतात, फळं विक्री करतात, पाणीपुरी विक्री करतात, त्यांच्यावर कारवाई करण्या अगोदर तुम्ही बनसोडे साहेब, तुम्ही तुमच्या अतिक्रमण विभाग, सोलापूर शहरातील नैसर्गिक नाले, सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची स्वच्छतागृह, समाज मंदिरे, वाचनालय आणि विविध ठिकाणी बांधलेले कट्टे ते कुठे गेले, त्याच्यावर कोणी अतिक्रमण केले, ते अतिक्रमण काढून आपल्या ताब्यात घ्या, मगच लहान व्यावसायिकाकडे. तरी येथे बनसोडे साहेबांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. कारण तिकडे लक्ष दिले असते तर हे लहान व्यापाऱ्यांचे बेकायदेशीर उचलून नेलेले, अतिक्रमणाच्या नावाखाली बेकायदेशीर उचलून नेलेले गाड्या भंगारमध्ये विकता येत आले नसते. या लोकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या उचलायचे आणि ते भंगारात बेकायदेशीर विकायचे आणि स्वतःचे उकार पांढरे करण्याचा उद्योग हे बनसोडे आणि कंपनी करत होते. म्हणून मी बनसोडे यांना त्वरित अटक करावी अशी मी पोलिसांकडे मागणी करतो. तसे फक्त बनसोडेवर कारवाई करून चालणार नाही, बनसोडे बरोबर त्याच्याकडून हे भंगार घेणाऱ्या भंगार विक्रेत्यावर, भंगार व्यवसायिकाला पण अटक व्हायला पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करतो, आव्हान करतो की बनसोडे आणि त्याच्या टीमचे सखोल चौकशी करावी, खातेनिहाय चौकशी करावी.
पुन्हा बनसोड्यासारखा नालायक माणूस पालिकेत येणार नाही याची दक्षता आपण घ्यावी, असेच मी आपल्याला आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.